नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघताय रोकठोक. मित्रो, निवडणुकांच्या निमित्ताने अकोला हे सेंटर अतिशय चर्चेचं राहिलेलं आहे. अकोला या सेंटरमधून फार महत्त्वाच्या चर्चा होत असतात. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सारखं नेतृत्व या जिल्ह्यातून, या लोकसभा मतदारसंघातून लढत असते, म्हणून अकोल्याला अनन्यसाधारण महत्त्व निवडणुकांच्या काळामध्ये येते. वंचित बहुजन आघाडी, त्यापूर्वी भारिप बहुजन महासंघ, त्याच्या आधी बहुजन महासंघ, हे सगळे प्रयोग करून ज्याला आपण सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात सोशल इंजिनिअरिंग म्हणतो, ते सोशल इंजिनिअरिंग करून गेली 25 ते 30 वर्ष अकोला जिल्हा परिषदेवर आपली एकहाती सत्ता ठेवणारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे यावेळी नेमकं काय करणार आहेत अशी चर्चा खूप दिवसापासून, खूप महिन्यांपासून चालू आहे. आपणही वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे त्याची चर्चा केलेली आहे. आता सध्या स्थिती अशी आहे की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे एकला चलो रे या भूमिकेत जवळपास 99% आलेले आहेत. 1% आशा काहीतरी उरलेली आहे. महाविकास आघाडींमध्ये 3 पक्ष जे प्रामुख्याने आहेत, शरद पवार यांचा पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, या 3 पक्षांचं सुद्धा फार काही जागा वाटवाबद्दल आलबेल सुरू आहे अशातला भाग नाही. त्यांचीही प्रचंड चढाओढ जागांबद्दल सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये चर्चा पूर्णत्वास गेलेली नसतानासुद्धा उद्धव ठाकरेंनी आपले जे उमेदवार जाहीर केले त्याच्यावरून काँग्रेसनं, प्रामुख्यानं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. ही नाराजी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातलेली आणि त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या कानावर घातलेली. प्रामुख्यानं सांगलीची जागा लढवण्याची काँग्रेसची इच्छा होती. तिथल्या अनेक पदाधिकाऱ्यांचं, जिल्हाध्यक्षापासून सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमची पारंपरिक जागा ती आम्ही सोडणार नाही. परंतु शिवसेनेनं ही जागा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर केलेली आहे. तिथे शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंचा मेळावा झाला. त्या मेळाव्यातही त्यांनी घोषणा केली. हे सगळं होत असताना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं स्थान या महाविकास आघाडीत काय आहे असा जर कोणी प्रश्न विचारला तर आजच्या घडीला ते शून्य आहे. बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण ज्यांना माहिती आहे, साधारणतः बाळासाहेब आंबेडकर गूढ व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय चाललं आहे, त्यांचे उद्याचे पवित्रे काय असतील ते कुणालाही सहसा कळत नाहीत. दर एक दिवशी किंवा एक दिवसाआड त्यांच्या पत्रकार परिषदा असतात. पत्रकार परिषदांमध्ये तुम्ही कितीही तयारी करून, एखादा पत्रकार म्हणून तुम्ही कितीही तयार करून त्यांना प्रश्न विचारला तर तो प्रश्न कसा टोलवायचा, त्या प्रश्नाला वेगळं वळण कसं द्यायचं, याचं उत्तम कसब ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना साधलेलं आहे. मग राजकारणात फार कमी अशी लोकं असतात की ज्यांना या पद्धतीचं कसं बसते. ते नो कॉमेंट्स असं प्रश्नाच्या उत्तरादाखल कधीच बोलत नाहीत. तुम्ही एखादा प्रश्न विचारला आणि त्यांना उत्तर द्यायचं नसतील तर कदाचित ते इस्रायल किंवा पॅलेस्टाईन या युद्धावर जातील, चायनाच्या एखादी तिथली इकॉनॉमीचं तुम्हाला सांगत बसतील. म्हणजे तुम्ही समजून जावं की नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे. त्यांनी परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये इशारा दिला, अल्टिमेटम दिला की 26 तारखेलापर्यंत जर काही झालं नाही, खरगेंकडून त्यांना समाधानकारक जर उत्तर आलं नाही तर ते 26 तारखेला वंचित बहुजन आघाडीची राजकीय भूमिका जाहीर करतील. याचा अर्थ असा आहे की त्यांनी सुरुवातीला ज्या 27 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिल्या होत्या की या जागा लढण्याची आमची तयारी आहे, तर आता जर एकला चलो रे झालं तर ते कदाचित एकला चलो रे नसेल. बाळासाहेब आंबेडकर ॲट ए टाईम, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर खेळत असतात. मराठा आरक्षणाच्या विरोध करता करता विरोधाच्या या आंदोलनात ओबीसींचं जे आंदोलन सुरू होतं त्याचं नेतृत्व प्रामुख्यानं बऱ्यापैकी प्रकाश शेंडगे, माजी आमदार, धनगर समाजाचे नेते यांच्याकडे होतं. त्यांनी ओबीसी समाज पार्टी हा राजकीय पक्ष निर्माण केलेला आहे आणि ते बाळासाहेब आंबेडकरांच्या जवळ आहे. त्यांची एक बैठकसुद्धा झाली. त्यामुळे काँग्रेसचं हे बाळासाहेब आंबेडकरांचं महाविकास आघाडींचं नातं तुटण्यात जमा आहे आणि उद्याला तुम्हाला या पद्धतीची नवी आघाडी हे तुम्हाला दिसेल.
ओबीसी समाज पार्टी म्हणजे प्रकाश शेंडगे आणि त्या सगळ्यांचं तो राजकीय पक्ष आणि त्याला मदतीला एक मोठा भाऊ म्हणून बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, कदाचित मुस्लिमांच्या आणखी काही संघटना असतील, कारण की ह्या छोट्या छोट्या संघटना ह्या बाळासाहेबांच्या हाताशी नेहमी असतात, ह्या संघटना त्यात सहभागी होतील. 2-3 जागा मुस्लिमांना देण्यात येतील, काही आदिवासींना देण्यात येतील. ओबीसींना त्यांनी जे महाविकास आघाडीला जो प्रस्ताव दिला होता की 15 जागा ओबीसींना द्या, 1 मुस्लिमांना द्या, 2 आदिवासींना द्या, त्या पद्धतीचं समीकरण हे आता स्वतंत्र आघाडीत होईल. याचा अर्थ असा आहे की बाळासाहेब आंबेडकरांना कितीही त्यांची इच्छा असली की मोदींचा, शहाचा, भाजपचा, संघपरिवाराचा पराभव करण्यासाठी, अशा फॅसिस्ट शक्तींशी लढण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केले, या पद्धतीचा एक दावा त्यांचा कायम राहील. आणि काँग्रेसमध्ये मी सुरुवातीपासून म्हणते की काँग्रेसमध्ये प्रदेश स्तरावर असे 2-3 नेते आहेत की ज्या 2-3 नेत्यांना वाटते, त्यात पृथ्वीराज चव्हाणसुद्धा आहेत, त्या नेत्यांना असं वाटते की बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत न आलेले कधीही बरे, त्यामुळे ते त्यांना लाईक करत नाहीत. वर मेसेज योग्य पद्धतीनं कन्वे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला केला जात नाही, किंवा कन्वे जर करण्याचा प्रयत्न ते करत असतील तर मध्ये काहीतरी त्याच्यात छिद्र ठेवतात. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम अनेक वर्ष झाले सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राजकारणात माझा कोणी शत्रू नाही, माझा कोणी मित्र नाही, कारण राजकारण तसंच असते. आजचा शत्रू हा उद्याचा मित्र होऊ शकतो आणि आजचा मित्र हा उद्याचा राजकारणात शत्रूसुद्धा होऊ शकतो. कधी कुणाला कोणाच्या समोर लढण्याची वेळ येईल, परिस्थिती अशी निर्माण होईल, ती काहीही सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की माझा शरद पवारांशी कधी असं व्यक्तिगत शत्रुत्व नव्हतं किंवा इतर कोणाशीही नव्हतं, त्यांनी चहा घ्यायला बोलावलं तर मी जातो वगैरे वगैरे. राजकारणात असे संबंध ठेवता येतात, ते ठेवता आले पाहिजे. या पद्धतीचा उपचार महाराष्ट्रामध्ये, या पद्धतीची संस्कृती महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आहे. बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शरद पवारांचं त्यांचं राजकीयदृष्ट्या कधी पटलं नाही, परंतु त्यांची मैत्रीही कधी तुटली नाही. अनेक असे नेते आहेत की ज्या नेत्यांचं, उदाहरणार्थ गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख, हे राजकीयदृष्ट्या वेगवेगळे होते. गोपीनाथजी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते आणि हे काँग्रेसमध्ये विलासराव देशमुख मोठ्या पदावर होते. तरीही सामाजिक व्यासपीठांवर, ओबीसींच्या मुद्द्यांवर, अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर हे दोघे नेते एकत्रित येत होते. अशी असंख्य उदाहरणं महाराष्ट्रात सांगता आहेत. बाळासाहेबांनी सुद्धा त्याच पद्धतीचं आपलं वर्णन कथन केलं. ही एक चांगली गोष्ट झाली असली तरी दुसऱ्या बाजूला मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावामुळे ज्या काही 7-8 खासदारकीच्या जागा काँग्रेसच्या पडल्या, त्या ठिकाणी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं. ते नुकसान आता येणाऱ्या काळात सहन करण्याची वेळ येईल का? आंबेडकरांना मानणारा वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार वर्ग आहे, हा मतदार वर्ग अत्यंत सृजन आहे. त्याला हे कळतं की स्पर्धेत कोण आहे, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव करण्याची क्षमता कोणत्या पक्षात आहे, त्याला वोटिंग कसं केलं पाहिजे हे सगळं समजते. यावेळी त्यांनी सत्सद विवेक बुद्धी ठेवून ते मतदान त्याचं होईल का? बाळासाहेब आंबेडकरांना 2019 साली MIM असदुद्दीन ओवेसींची पार्टीसोबत असताना महाराष्ट्रात 6% मतदान मिळालं होतं. ते लगेच विधानसभेला त्यांची युती तुटली आणि 4% मतदान ते उघड झालं की वंचित बहुजन आघाडीचं 4-4.5% मतदान आहे. उद्या पुन्हा वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश शेंडगेंची ओबीसी समाज पार्टी ही जर एकत्रितपणे लढली तर यांचं मतांची टक्केवारी किती होईल आणि किती उमेदवार हे निवडून आणू शकतील? उदाहरणार्थ विदर्भात ओबीसी समाज पार्टीचं आता प्रत्यक्षात फील्डवर काय हे माहीत नाही. गेली अनेक वर्ष वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात त्यांच्या पक्षाचं काम चालू आहे. 2019ची तुलना 2024शी यासाठी करता येत नाही की या 5 वर्षात पुलाखालून भरपूर पाणी वाहून जातं. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं अमरावतीत फार कमी पत्रकारितेच्या दृष्टीनं आम्हाला वाटत होतं, परंतु त्यांनी एक मोठा 1-1.5 लाखाचा मेळावा घेऊन दाखवला आत्ता मागच्या महिन्यामध्ये. त्यामुळे अमरावतीमध्ये सुद्धा, अमरावती जिल्ह्यात, ग्रामीण भागात, शहरात
त्यांचं काम वाढलेलं आहे. प्रत्यक्षात अमरावतीत उमेदवार देताना त्या उमेदवाराला किती मतं पडतील, वर्ध्यातही चांगलं म्हणजे पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि थोडाफार नेतृत्वाचं बल आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी. त्यात आणखी काही फॅक्टर आहेत की आंबेडकर घराण्यातला माणूस, बाबासाहेबांचं रक्त, याही नात्याने त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. बौद्ध समाज जो आहे हा प्रामुख्यानं त्यांना श्रद्धेय मानतो, कारण की थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त. फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारा अनेक वर्ग असा आहे. परंतु हा निर्णय जर बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला की आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे, तर हा जो बाहेरचा वर्ग जो आहे 10-15%, जो फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारा आहे, परिवर्तनवादी पुरोगामी वर्ग, हा वर्ग कदाचित ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्यास त्यांच्यासोबत जाईल की नाही याबद्दल मी साशंक आहे. कदाचित तो जाणार नाही, कारण त्याला हे चित्र दिसतं आहे की अशा पद्धतीनं आपण जर यांच्यासोबत गेलो तर परिवर्तनवादी पुरोगामी मतांचं ध्रुवीकरण होईल, त्याच्यात वेगवेगळे भाग पडतील आणि भारतीय जनता पार्टीचं एक गठ्ठा मतदान भाजपला जाईल आणि कदाचित भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील. तर इंडिया फ्रंट म्हणजे काँग्रेस महाराष्ट्रातली महाविकास आघाडीचे उमेदवार पडण्यासाठी आपलं मतदान निमित्त ठरू नये याचाही विचार फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारा मतदार यावेळेस निश्चितच करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आंबेडकर नेमकं काय करतात याकडे सुद्धा आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. मी सांगितल्याप्रमाणे 99% त्यांचा इंडिया आघाडीत, महाविकास आघाडीत प्रवेश हा नकारात्मक आहे, नाही नसल्यासारखा आहे. 1% काही जर झालं, त्यांनी ॲडजस्टमेंट काही केली, कारण त्यांनी 3 जागाचा प्रस्ताव थेटपणे फेटाळला आहे. म्हणजे आम्ही जर तुमच्या 8-10 जागा पाडू शकतो, एवढं उपद्रव मूल्य जर आमच्याजवळ आहे, एवढी ताकद जर मतांची आमची जर असेल, तर तुम्ही 3 जागा कशा का ऑफर करता, 4 जागा कशा का ऑफर करता, हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. परंतु परिस्थिती आपल्या देशामध्ये अशी अटीतटीची निर्माण झालेली आहे की कोणत्याही परिस्थितीत एकत्रित येऊन भाजपचा संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या, त्याची तयारी सगळ्या करणाऱ्या या फॅसिस्ट शक्तींचा पराभव करणं आवश्यक आहे. लोक त्या दृष्टीने विचार करतील. बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे बौद्ध अनुयायीसुद्धा या दृष्टीने विचार करतील याची मला 100% खात्री आहे. मित्रो, आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकटोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.